नमस्कार मंडळी. तर तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये बघितलंच की आपल्या घरातल्या गणपती बाप्पाची आणि मंडळातल्या गणपतीची उत्तर पूजा झाली. मग सर्व मंडळातल्या कार्यकर्त्यांनी गणपती बाप्पाला ट्रॉलीमध्ये ठेवले आणि तसेच पाठ वगैरे व्यवस्थित गणपती बाप्पाला बांधून घेतला. मग मी सुद्धा गणपती बाप्पा शेजारी थांबलो होतो. श्री गणेश सेवा मित्र मंडळ, गणेश चौक, पश्चिमद्वार, पंढरपूर. पश्चिमद्वारचा मानबिंदू श्री गणेश सेवा मित्र मंडळ. आम्ही असे सुद्धा फलक लावले होते की पंढरपूरचा कॉरिडॉर रद्द करा. मग मंडळातल्या कार्यकर्त्यांनी गणपती बाप्पाला महाद्वार घाटावर नेले विसर्जनासाठी. मग तिथं श्रींची आरती झाली. सर्व मंडळातल्या कार्यकर्त्यांनी आरती वगैरे घेऊन बाप्पाचे दर्शन घेतले. सर्व मंडळातल्या कार्यकर्त्यांचे डोळे पाणावले होते. मग आपल्या गणपती बाप्पाला होडीत नेलं. गणपती बाप्पा दूर जात असताना खूप वाईट वाटत होतं. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पाला हेच मागणं केलं की पुढच्या वर्षी तुम्ही लवकर या. त्यानंतर सर्व मंडळातले कार्यकर्ते ट्रॉलीमध्ये बसून मंडळाजवळ आले. मग मी चोफळ्यात गेलो होतो. तिथं पंढरपूरचा राजा सहकार गणपतीचं आगमन झालं होतं. मग सर्व मंडळातल्या कार्यकर्त्यांनी ढोल, ताशा आणि लेझिम सादर केली. तसेच गणपती बाप्पा सुद्धा आगमन झालं. तसेच सर्व मंडळातल्या कार्यकर्त्यांनी पंढरीच्या राजाचं पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आलं. मोरया 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 असे सर्वजण म्हणत होते. त्यानंतर मी नारायण पश्चिमद्वारला गेलो. तिथं उद्या गणपती बाप्पाचं विसर्जन आहे. मग मंडळातल्या कार्यकर्त्यांची कुर्ती आली होती. मग मी घेतली आणि आलो घरी. धन्यवाद.